बातमीपत्रात आता पाहूयात वल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। बिहारमधील पोटनिवडणुकीच्या निकालावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आनंदोत्सव साजरा केल्यानं भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर सडकून टीका केली आहे। शेजारच्या घरात लेकरू झाल्यानंतर पेढे वाटण्याचा प्रकार संजय राऊत करत आहेत। आपला पक्ष वांझोटा राहिलाय, याकडे त्यांनी लक्ष द्यावं, असा घणाघात भाजपचे प्रदेश प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला। भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयातील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे गट, रोहित पवार आणि महाविकास आघाडीवर चौफेर फटकेबाजी केली। बिहारमधील पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाने मिळवलेल्या यशावर संजय राऊत यांनी समाधान व्यक्त करत भाजपवर टीका केली होती। याला उत्तर देताना नवनाथ बन म्हणाले की संजय राऊत ज्या काँग्रेस, JDU आणि राजदची गुलामी करतात त्या सर्वांचा बिहारमध्ये पराभव झालाय। इंडिया आघाडी तिथं पूर्णपणे हरली आहे, तरीही राऊत आनंद साजरा करत आहेत। गेल्या 4-5 वर्षात ठाकरे गटाला सर्वच निवडणुकांमध्ये पराभव पत्करावा लागल्यानं त्यांना सेलिब्रेशनची संधीच मिळाली नव्हती। त्यामुळं दुसऱ्याच्या घरात लेकरू झाल्यावर ते आता पेढे वाटत आहेत। महाराष्ट्रात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये ठाकरे गटाला 0 जागा मिळाल्या होत्या, याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली। एका निवडणुकीतील पराभवाने नरेंद्र मोदी संपले असा निकष जर राऊत लावत असतील तर महाराष्ट्रात लोकसभा वगळता सर्वच निवडणुकींमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा सुपडा साफ झालाय। मग त्यांचा पक्ष संपला असं राऊत मान्य करणार का, असा सवालही बन यांनी उपस्थित केला। बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा तब्बल 30 वर्षांचा गड ढासळल्याने महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार राजकीय हल्ला चढवला आहे। हा पराभव म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या घसरत्या लोकप्रियतेचा पुरावा असून मतदारांना गृहीत धरल्याची ही शिक्षा आहे, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या निकालावरून भाजपची डेडलाईन आता जवळ आली असून संसदेत आता डिलिमिटेशन बिल पास होणार नाही असा दावा केला असून दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोणता उमेदवार भाजपला हरवू शकतो त्याच्याच पाठीशी जनता उभी राहते, हा निकाल लोकशाहीसाठी अत्यंत निर्णायक आहे असं म्हणत भाजप विरोधात देशात नवी लाट निर्माण झाल्याचे संकेत दिले आहेत। संजय राऊत म्हणाले की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात अनेक गुन्हेगार आहेत। देवेंद्र फडणवीस हे कॅबिनेट म्हणून गुंडांची टोळी चालवत आहेत। भाजप ज्या लोकांच्या नेमणुका करत आहे त्यामुळे बांकीपूरमध्ये त्यांना फटका बसला आहे। जंतर मंतरवर झालेल्या तरुणांच्या आंदोलनाचा सुद्धा त्यांना मोठा फटका बसला आहे। संजय राऊत म्हणाले की बिहारच्या बांकीपूर जागेवर भाजपचे नितीन नवीन व त्यांचे वडील नवीन किशोर येथून सलग 9 वेळा जिंकले आहेत। नितीन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती। 1995 पासून नितीन नवीन तिथून आमदार होत आहेत। त्या जागेवर भाजपला पराभूत करत प्रशांत किशोर निवडून आलेत। भाजपकडून मतदारांना गृहीत धरल्यामुळे लोकांचा कल कुठे आहे हे आता दिसून येत आहे। राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षेसाठी सुरू असलेल्या कारवाई दरम्यान FDAला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दणका बसलाय। नवी मुंबईतील एका बार रेस्टॉरंटचा परवाना निलंबित केल्यानंतर पुनर्तपासणीत 100% नियमांचं पालन झाल्याचं स्पष्ट असूनही निलंबन मागे न घेतल्याबद्दल उच्च न्यायालयाने FDAच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली। एवढंच नव्हे तर जवळपास 15 दिवस व्यवसाय बंद राहिल्यानं झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई FDAनेच द्यावी लागू शकते, असे स्पष्ट संकेत न्यायालयाने दिलेत। नवी मुंबईतील पवन बार अँड रेस्टॉरंटमध्ये FDAने 29 जून रोजी तपासणी केली होती। त्यावेळी आस्थापनाने अन्न सुरक्षेच्या केवळ 63% नियमांचं पालन केल्याचं नोंदवण्यात आलं। त्यानंतर 30 जून रोजी FDAने रेस्टॉरंटचा परवाना निलंबित केला। दरम्यान आस्थापनाने आवश्यक सुधारणा केल्यानंतर 14 जुलै रोजी FDAकडून पुन्हा तपासणी करण्यात आली। या पुनर्तपासणीत रेस्टॉरंटने 100% नियमांचं पालन केल्याचं FDAच्याच अहवालात नमूद करण्यात आलं। मात्र इतकं असूनही FDAने परवाना निलंबनाचा आदेश मागे घेतला नाही। त्यामुळे हॉटेल मालकाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत परवाना पूर्ववत करण्याची मागणी केली। प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र व्ही घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली। सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांनी निलंबनाविरोधातील अपील अद्याप प्रलंबित असल्याचं सांगितलं। त्यावर न्यायालयाने कठोर शब्दात विचारलं
जेव्हा तुमच्याच विभागाने 100% नियमपालन झाल्याचं प्रमाणपत्र दिलं आहे तेव्हा निलंबन तातडीने मागे का घेतलं नाही? गेल्या 15 दिवसात झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई आता कोण करणार? काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर केलेल्या गुंगी गुडिया या टीकेवरून सुरू असलेला राजकीय वाद आणखीन चिघळला आहे. काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत या शब्दांचं ठामपणे समर्थन केलं आहे. गुंगी गुडिया हा अपशब्द नसून त्यांच्या मुकेपणाचं ते वर्णन आहे. सुनेत्रा पवारांनी आमच्या टीकेला सकारात्मक घेत इंदिरा गांधींप्रमाणे स्वतःला दुर्गा सिद्ध करून दाखवावं असं थेट आव्हान सपकाळ यांनी दिलं आहे. सपकाळ यांची ही पत्रकार परिषद सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयात घुसून जोरदार घोषणाबाजी आणि आंदोलन केलं. बीडमधील व्हायरल व्हिडिओचा संदर्भ देत हर्षवर्धन सपकाळ यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली आहे. पत्रकारांनी आणि नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना लोकप्रतिनिधींनी उत्तरं दिली पाहिजेत. मात्र महाराष्ट्रात ज्यांची ओळख एका लोकप्रतिनिधींपेक्षा गुंड म्हणून अधिक आहे ते धनंजय मुंडे पत्रकारांना गप्प बसायला सांगत आहेत. मुंडे पत्रकारांना चूप करत असताना बाजूलाच बसलेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मात्र एक शब्दही बोललेला नाहीत. त्यामुळे काँग्रेसने वापरलेला गुंगी गुडिया हा शब्दप्रयोग अतिशय योग्य आहे असा दावा सपकाळ यांनी केला. सुनेत्रा पवार अनेक महत्त्वाच्या विषयांवर मौन बाळगून आहेत. याकडे लक्ष वेधत सपकाळ म्हणाले, गुंगी गुडिया ही कोणतीही शिवी नाही, ते त्यांच्या भूमिकेचं वर्णन आहे. अजित पवारांच्या अपघातावर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही, पण त्या काहीही बोलत नाहीत. अद्याप त्यांना अर्थखातं मिळालेले नाही, त्यावरही त्या गप्प आहेत. त्यांनी जो हा मुकेपणा आणला आहे तो उपमुख्यमंत्री पदाला अशोभनीय आहे. यावेळी सपकाळ यांनी माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचा दाखला दिला. ते म्हणाले, एका काळात इंदिरा गांधींनाही गुंगी गुडिया म्हटलं गेलं होतं, पण त्यांनी आपल्या कर्तृत्वातून स्वतःला असं सिद्ध केलं की अटल बिहारी वाजपेयींसारख्या नेत्यालाही त्यांना दुर्गा म्हणावं लागलं. आज आम्हीही सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं आहे, आता त्यांनीही आपण दुर्गा असल्याचं सिद्ध करावं. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. मनी लॉन्ड्रिंग आणि कथित 100 कोटी वसुली प्रकरणाशी संबंधित एक मोठी अपडेट समोर आली असून या घडामोडींवर अनिल देशमुख यांनीही गंभीर आरोप करत सरकारला घेरला आहे. बार आणि रेस्टॉरंटमधून कथित खंडणी वसुलीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख यांच्यावर खटला चालवण्यासाठी सक्तवसुली संचालनालयाला महाराष्ट्राच्या राज्यपालांकडून अधिकृत मंजुरी मिळाली आहे. ईडीचे विशेष सरकारी वकील सुनील गोन्साल्विस यांनी सोमवारी मुंबईतील विशेष PMLA न्यायालयात माहिती दिली आहे. राज्यपालांनी 21 मे 2026 रोजी देशमुखांवर खटला चालवण्यासाठी आवश्यक असलेली मंजुरी दिली आहे. या मंजुरीचे पत्रही न्यायालयात सादर करण्यात आले. राज्यपालांकडून परवानगी मिळाल्यामुळे आता या प्रकरणात आरोप निश्चित करणं आणि खटल्याची पुढील सुनावणी सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकरणाची सुरुवात 20 मार्च 2021 रोजी झाली होती. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. निलंबित अधिकारी सचिन वाझे आणि इतरांना मुंबईतील व्यावसायिक आस्थापनांकडून दरमहा 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचे लक्ष्य देशमुखांनी दिल्याचा दावा सिंग यांनी केला होता. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बीड दौऱ्यादरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेतील गोंधळावर आमदार धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. काँग्रेसच्या मनात सुनेत्रा वहिनींबद्दल किती द्वेष आहे हे त्यांच्या अधिकृत पेजवरून केलेल्या टीकेवरून दिसून येत आहे, असा घणाघात त्यांनी केला. तसेच आपण केवळ आमदार असतानाही आपल्याला हुकुमशहा ठरवलं जात असल्याबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. सुनेत्रा पवार यांच्या बीड दौऱ्याबाबत माहिती देताना धनंजय मुंडे म्हणाले, 24 तारखेला संध्याकाळी 5 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजेपर्यंत सुनेत्रा वहिनींच्या विविध बैठका झाल्या. त्यानंतर माध्यमांना स्पष्ट कल्पना देण्यात आली होती की ही पत्रकार परिषद नसून केवळ एक निवेदन असणार आहे. बैठकीत कामकाजाची माहिती सुनेत्रा वहिनी स्वतः देतील. निवेदन करताना दादांच्या, अजित पवार यांच्या कामांबद्दल बोलताना वहिनी भावूक झाल्या होत्या. त्यांचा हुंदका आवरत नव्हता. असं असतानाही माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. अधिकृतपणे प्रश्नोत्तरे होणार नाहीत असं सांगितलं असतानाही प्रश्न विचारले जात होते. म्हणूनच मी पत्रकारांना थांबण्याची विनंती केली. सुनेत्रा वहिनी इतकं मोठं दुःख पचवून जनतेची सेवा करण्यासाठी पुढे आल्या आहेत. अशावेळी आपणही थोडं भावनिक होऊन थांबायला हवं होतं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या घटनेवरून धनंजय मुंडेंची हुकुमशाही असा आरोप करणाऱ्यांवर ते कडाडले. मी फक्त थांबायला सांगितलं तर ती माझी चूक कशी ठरते आणि मला हुकुमशहा कसं ठरवलं जातं. मी गेल्या 2.5 वर्षांपासून माध्यमांसमोर बोलणं टाळतोय.
सध्या माझ्याकडे कोणतंही मंत्रिपद नाही. मी फक्त एक आमदार आहे. तरीही माझ्याबद्दल इतका द्वेष का? एखाद्याला ठरवून टार्गेट करण्याची ही पद्धत आहे, असा आरोप त्यांनी केला. बिहारमधील पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. या टीकेला आता मंत्री नितेश राणे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. एका पोटनिवडणुकीच्या निकालाने हुरळून जाणाऱ्यांनी आधी नुकत्याच झालेल्या बेस्ट निवडणुकीतही दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊनही कसा पराभव झाला हे विसरू नये, असा घणाघात नितेश राणे यांनी केलाय. याचवेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन आणि राज्यात लागू झालेला नवा धर्म स्वातंत्र्य कायदा यावरही सरकारची भूमिका स्पष्ट केली. आदित्य ठाकरे यांच्या टीकेचा समाचार घेताना नितेश राणे म्हणाले, एका पोटनिवडणुकीतील पराभवामुळे या लोकांना खूप आनंद झालाय, पण नुकतीच जी बेस्टची निवडणूक झाली ती दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊन लढले होते. तरीही ते तिथं तोंडावर आपटले आणि हरले. मग आता मराठी माणसाने यांना लाथ मारून बाहेर काढलं, हकलवून लावलं असं मी म्हणायचं का? असा संतप्त सवाल राणे यांनी उपस्थित केला. राणे पुढे म्हणाले, आम्ही जनमताचा नेहमीच आदर करतो, पण काही महिन्यांपूर्वी बंगालमध्येही भाजपचे सरकार आलं. तिथे आमचा मुख्यमंत्री बसलाय. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी दुसऱ्यांवर टीका करण्यापेक्षा आधी स्वतःची वरळी सांभाळावी. 2029ची निवडणूक तुम्हाला खूप अवघड जाणार आहे. राज्यात नव्याने लागू झालेल्या महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायद्याचे नितेश राणे यांनी जोरदार स्वागत केलं. यावर बोलताना ते म्हणाले की आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात हिंदू समाजाला एक विश्वास दिला होता की लव्ह जिहादसारखे प्रकार थांबवण्यासाठी आम्ही कडक कायदा आणू. आज हा कायदा मंत्रिमंडळात आणि अधिवेशनात पास होऊन त्यावर माननीय राष्ट्रपतींची स्वाक्षरीही झाली आहे. या कायद्यात एवढी ताकद आहे की आता राज्यामध्ये कुणीही जिहादी आमच्या हिंदू माता भगिनींकडे लव्ह जिहादच्या नावाने वाकड्या नजरेने बघू शकणार नाही. सीजेपी पक्षाचे संस्थापक आणि विद्यार्थी आंदोलनाचा चेहरा बनलेले अभिजित दिपके यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर आणि त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर सविस्तर भाष्य केलं आहे. शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांच्यासोबत झालेल्या भेटीवरून निर्माण झालेल्या राजकीय चर्चांवर त्यांनी मोठा खुलासा केला आहे. तसेच भाजपने एका 30 वर्षांच्या मुलाची एवढी भीती बाळगण्याची गरज नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. संजय शिरसाट यांच्यासोबत झालेल्या भेटीबाबत बोलताना अभिजित दिपके म्हणाले, एका 30 वर्षांच्या मुलापासून तुम्हाला एवढी भीती वाटते, यावर मी काय बोलू? संजय शिरसाट हे मला फक्त वैयक्तिक पातळीवर भेटायला आले होते आणि शुभेच्छा देण्यासाठी आले होते. या पलीकडे दुसरं काहीही नाही. आमचे कोणतेही राजकीय बोलणे झालेले नाही. तुम्ही युवकांचा आणि देशाचा चांगला मुद्दा उचलला असं म्हणून त्यांनी मला शुभेच्छा दिल्या. याच मुद्द्यावरून भाजपला लक्ष करत दिपके म्हणाले, मी भाजपला सांगू इच्छितो की एवढी घाबरण्याची गरज नाही. ईडी, सीबीआय सगळं काही तुमच्याकडेच आहे, आमच्याकडे काहीच नाही. आम्हाला लोक केवळ वैयक्तिकरित्या भेटायला येतात आणि चांगल्या कामासाठी शुभेच्छा देतात. अतुल लिमये यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला देशद्रोही आणि संविधान विरोधी म्हटल्याच्या प्रश्नावर अभिजित दिपके यांनी प्रत्युत्तर दिलंय. ते म्हणाले, ज्या लोकांनी आयुष्यभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विरोध केला त्या लोकांनी आम्हाला संविधानावर लेक्चर देऊ नये. नुकतीच दिल्लीत दिपकेंविरोधात एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की हे फक्त पब्लिसिटी मिळवण्यासाठी केलं जात आहे, बाकी यात काहीही तथ्य नाही. तसेच E20च्या मुद्द्यावर आम आदमी पक्षाचं जे आंदोलन सुरू आहे त्यासह सर्व लोकशाहीवादी आंदोलनांना आपला पाठिंबा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.